सुपरस्टार बिकवा ऐसे तो नहीं होता है। बिकवा काय खेळ कामाचं आहे आपल्या सुपरस्टार बिकवा जर तुम्ही इधर उघडा बघितला ना डोळा जातील सगळ्यांचं डायरेक्ट सुपरस्टार नंतर त्याचाच नंबर लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल जो ट्रेक केला होता नॅचरल स्विमिंग पूल मधला, आता मी जस्ट अपलोड केलेला आहे. हे बघू शकता, आता 10:30 वाजता अपलोड झालेला आहे. आता आज काल एवढं दमलो होतो की पाय अक्षरशः घाईला आले होते. काल आल्या लवकर आहे ना, साधारण 11-12 वाजेपर्यंत मी एडिट करीत बसलो. 1:30 वाजले सॉरी, मला पूर्ण एडिट करायला, व्हिडिओ वगैरे थंबनेल बनवायला 1:30 वाजले. आणि 1:30 वाजता लगेच झोपलो मी लवकर. आणि काल एवढं ऊन होतं ना, करापलो डायरेक्ट मी डायरेक्ट काळं पडलो. आज आपल्याला साधारण 2-3च कामं आहे. एक तर आपल्याला बँकेत जायचं आहे, आणि सेकंड थिंग आपला PC आहे ना, लॅपटॉप वाले रिपेअरिंगला जायचं आहे. हा वाला PC आहे, तर जरा प्रॉब्लेम आलेला आत्ता, हँग होतो जास्त. सो त्याला आपल्याला रिपेअरिंगला यायचं सॉरी. आणि जर का आपल्या ड्रोन रिपेअरिंगवाल्यानंतर फोन उचलला ना, तर ड्रोन सुद्धा रिपेअरिंगला जायचा आहे. कारण तो अँटिनाचा जो आहे ना, नट आहे तो जरा ढिल्ला आहे. कारण तो आपला अँटिना आहे ना, तो एक अँटिना लागत नाही त्याच स्लॉटमध्ये. सो पहिले तर आहे ना, गाडी पहिली वॉश करायला येतो. असला घाण वॉश येतोय ना, आता वरला शर्ट होता माझ्या गाडीत आणि तो काढलाच नव्हता मी रात्रभर असला घुमाट वास मारला. आता गाडी धुईतच नाही, मी लय कंटाळा आहे. दररोज बाहेरून गाडी धुवायला एक पोरगा असतंय, ते पाणी मारून जात आहे, पण आतून क्लिनिंग करत नाही मी. पहिले गाडी वॉश सेंटर नेतो, नंतर ड्रोनवाल्याला फोन लावू, त्यांचा रिसिव्ह केला ना तर आपल्याला तिकडं जायचंय. पण ते प्रशिला मध्ये पण फोन उचलला ना, तर दोघांना भेटता येईल एका दिवशी. वेळ लागन राव. त्याच्या इथं नेमका मोठा ट्रक होता. तो दुसऱ्या गावात एक वॉश सेंटरवाला, त्याच्या इथे जाऊ चहा पण प्याता येईल. सो काल मजा आली, पण काल जे वाटलं ना, खरं तर स्विमिंग पूल सारखं होतं पूर्ण, आणि खाली जास्त डेप्थ होती. ड्रोनचे शॉटला भारी आले. तू कदाचित तुम्हाला कसे वाटतात ते पण कमेंट करून नक्की सांगा. त्या ब्लॉगला, या ब्लॉगला पण सांगू शकता, तसं काय नाही. सो आणि आपण ज्या युट्यूबवरला एवढं दिवसाला मेसेज करत होतो ते पण भेटला राव. ते मला नंबर दिला, म्हणला आपण भेटून बोलू. आणि तो पण फुल टाइम आता ब्लॉगिंग करतोय. सो त्याला मी तिथं काही मला बऱ्याचशा गोष्टी बोलताच नाही आल्या, कारण तो पण शूट करायला आलता, मी पण आलो होतो. त्याला म्हणलं मला नंबर दे, आपण भेटून बोलू. ऍटलिस्ट मी तुला प्लॅन सांगतो, तर तुला प्लॅन पटला तर आपण ट्रिप अरेंज करू शकतो एवढी मोठी. आणि तो जर आला ना, खरंच आपल्याला शिकणार काय भेटेल त्याच्याकडून, शिकता येईल मला त्याच्याकडून जास्त. आता त्यातले आमचे तिघ जण आले होते ना, त्यातले 2 जण येणार नाही परत कधी. तर गोट्या काय येतो, पण बाकीचे 2 आता ते म्हणले आम्ही परत कधी येणार नाही. त्या सगळं काल सगळी दमली. पाणी पण नव्हतं भेटत. वर आल्या सगळ्यांनी एक बाटली पाणी पिलेलं आहे पोरांनी. आणि या वॉश सेंटरवाले पण 2-3 गाड्या आहे. त्याला म्हणलं 5-10 मिनिटात येऊ, तुम्ही चहा पिऊन. ठीक आहे, चहा पिऊन परत येऊ. पण गाडी आज वॉश करायची 100%, कारण की बसाय इच्छा होत नाही आता, एवढं वॉश येतोय का. गाडी वॉश करायला नाही तावडतच जाऊ. नवीन एक वॉश सेंटर झालेलं आहे तावडत, तिथं पण जाता येईल. आणि वैभवला पण भेटता येईल. वैभवला भेटू आणि कॅनरी चौकात पण चहा पण पिता येईल. तर आपले ते ब्लॉगर होता ना, त्याला मी आता जस्ट फोन केला होते. तो म्हणला मग आज आणि उद्या मी बिझी आहे, तर आपण परवा बसून बोलू. ठीक आहे, परवा बसून त्याला मी रफली प्लॅन सांगितलेला आहे की असं कसं काय करायचं. पण समोर गेल्यानंतर मी त्याला पूर्ण एक्सप्लेन करेन ना. तो म्हणला मला पण बोलता येईल, आपण कसं प्लॅनिंग वगैरे करू. ठीक शॉपवर आता बघायला लागेल त्याला. आता ऊन लय लागतंय राव. ऊन एवढं लागतंय ना, अक्षरशः करपात येतो. गुड मॉर्निंग. काय करतोय?
ट्रेडिंग करतो काय? आपण ग्लिच आलाय माहिती का? तो यो नाही का आपला हे याचा ब्लॅक व्हायचे ते 415ला याला नव्हतं होत, आता याला व्हायला लागले ती. मला वाटतं ते ॲपल आय डीला काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, ॲपल आय डी म्हणा काहीतरी का फॉर्मॅट बिरमॅट केलं नीट होत असेल ते, कारण त्यांनी फॉर्मॅट केलं ना 15 प्रो त्यावेळेस नीट झाला. हार्डवेअर इश्यू आहे का सॉफ्टवेअर इश्यू आहे ते अजून कन्फर्म नाही ना. सेम अरे हे झालतं 15 प्रोला जलतं ते झालतं. चला बाई धंदा करायला चाललो चहा प्यायला आता. काल लय भारी वाटलं सही, पण बाई पाय एवढं दुखत होतं ना रात्री की डायरेक्ट आहे ना 1:30 वाजेपर्यंत मी एडिटिंग मध्ये बसलो, थंबनेल बनवला आणि बाई सगळं झाल्यानंतर झालं लगेच झोप आली. सकाळी पाय संध्याकाळी आठवले असते आठवल्या बाई. नाही पायला दुखायला लागले होते खालचे तळवे. आता तुझ्या तिथे कसलं रिस्की बसलं होतं ते एकदम कडेलाच ते खुर्ची टाकून. ते जरा लोक जरा आहे ना आमचीच खुर्ची होती, आम्ही एक फोटो काढला नाही. आमची अंधारली बाई तिथे बघून आणि दुसरे जण काढत होते. आता काढा म्हणलं काय करता, 12 जणांना म्हणलं भाऊ ते बसू नको तर ते बसत होत कुठल्या कुठं एवढ्या कडेला बसलंय ते. आता त्याला मी काय करू आता त्याला सांगतोय खाली कळला असता ना जागेवर स्वर्गवासी झाला असता, मग कळला त्याला. चाय दो हसमुख भैया सारखा हसत असतोय. एक बिस्लरी वाटली ते हा ना. आज गरम आता गरम जास्त लागायला लागलं बरं का, ऊन जास्त लागायला लागले. थंडी कमी झाली आता त्याची, आता बघ थंडी कमी झाली आता ऊन जास्त लागते. काल तर पक्का खराब लागता काळा पडलं राव, पाण्यात बुडून आलं एवढा भारी वाटलं. पण लय वर्षातून बोलो सही भारी वाटलं. चहा पिऊन झाला आता, झाला बायकोला सोडवायला जातो, येतो हमाली करून आता परत. अरे गाडी वॉश करायची होती, डायरेक्ट उंदर मेल्यावर वॉश यायला लागला भाई, मजा आया. आठवडा दोन आठवडे झाले धुतली ना त्याला मी, धुवायलाच पाहिजे ना आज बा काही करून. सोडीतून परत वॉशिंगला टाकतो गाडी, इंटरनल क्लिनिंग. हा ना, ते आता पोरग नुसतं बाहेरून पाणी फेकून जाते. हे पण वापरत जा ना काय कार फ्रेशनर. काय फ्रेशनर उलट्या होत्या तर जरा मला एवढं खास नाही वाटत म्हणून मी वापरत नाही ते. चला आता वय बोलायचं ड्रॉप केलंय, आता फक्त बायकोला आता सोडून यायला लागन, आता माझ्या डोक्याचा परत बुवा करतील. ते म्हणतात ना शादी का लड्डू जो खाया वो भी पछताया, जो ना खाया वो भी पछताया. असला प्रकार आहे राव. ज्या वेळेस पडतो त्याच वेळेस कळतं कशी जळती. आपलं कारण कुणाला सांगू आता. चालता सीएचा भाऊ के पियुष बघा. अरे के पियुष मुकडा दाखवित ना आता. के पियुष आला होता काहीतरी खरेदी कराय पण गेला परत. रोडलाच गाडी थांबवली कारण वाळवाय परत वेळ लागतो. 1 मिनिट फोन करू पहिला. यातले नको तू मोका आधीच एसी मध्ये टाकले. बस मांडी बस तिच्या. काय झाले काम करायचं का होय? बुका आणता बुका मोबाईल ताट घ्यायचं मोठं नाही आपलं ते नाही. याला मी शूज घालत होते, पर्स मध्ये ठेवलाय फोन. नाही ते मोठं आहे ना ते घेऊ कढई नाही का त्यात तेल टाक, मोबाईल टाक नाही का. अरे ते जाऊन त्याचं बुक त्याला जाळायचा, बुका करताना दररोज गण लावायचा. आणि तेच म्हणलं तुला लक्षात येईल काय काम नाही म्हणलं करणार काय. होय लईच अति होतंय असं वाटत नाही तुम्हाला? नाही पण उचलीत नाही म्हणलं करणार काय. काय उचलायचा, नीट बोलायचं नाही काय नाही. अरे मग कामाचं काला सजी बाहेर काढायचं मला. लय हुशार तुला. अयो किती ते 2 तोंड असं करण्याचं. आता बायकोला सोडवले, आता चालले परत घरी जाऊन येणार. लॅपटॉप रिपेअरिंग वाल्याला पहिला फोन करतो. जर का पीसी आपला देता आला ना तर पीसी देऊ पटक्यात. ते पण कामाला जाते नाही का,
त्याला विचारायला पाहिजे. 1 वाजले आता. डेली मध्ये काय काय दाखवतेच कळत नाही मला. डेली मध्ये लावून टप आहे राव. कुठं लोकेशनला गेलो बघायला बिघायला कोणता एक्सप्लोर करायला गेलो तर वेगळ्या विषय होतात. पण डेली जे ब्लॉग करतात ना खरं त्यांना सल्यूट आहे भाऊ. सोपं नाहीये. कारण बऱ्याच गोष्टी असतात की घरातल्या बिरातल्या बाहेरच्या त्या असं दाखवशी वाटत नाही. ती दाखवतात बाबा. त्यांना काही नाही. मी नाही दाखवू शकत. असं जर मी दाखवायला ना घरात मला डायरेक्ट चॅम्प होत त्यांच्याकडे. गोठ्यावर जाऊ पण. गोठ्यावर बरेच बकरी बसले असते आता. आता जस्ट घरी पोहोचलोय. पहिले घरात जाऊ नंतर खाली गोठ्यात जाऊ. आई दारुगड मागलं. आई जेवायला काय केलं रे? भाकर. अहो करायचंय का? मग जाऊ मग बाहेर आज नाश्ता करतो मी. मग बाहेर नाश्ता करतो. जातो मी. मिसळ खातो आज. वजन कमी झालं का? काय झालंय खोटा काटा होता तो. दादा तर काय गाणीच बघतोय. रेशीमीच्या पोटा पाहिजे तो काय ना. 1 वाजलाय. जेवला का? गोठ्यावर जाऊन कोणा तरी कोणी भाऊ कार्यकर्ते जाऊ नाश्ता करायला. आज मस्त मिसळ खायची इच्छा आली ती माझी. बरं झालं घरी जेवण नाही केलं. बऱ्याच दिवसानंतर डाईट केलं तर बरं झालं. डाईट केल्यानंतर आहे ना बाहेरचं खाल्लं ना काय भारी लागतं ना. मग हा नाद नाही. कोण आहे का नाही इथं? 2 जण आहे का? नाना काडी पाहिलं. नाना आहे का? नाना अपवाद वांड ते दिवस आले. पिट्टू काका संघटनेचे मास्टर माइंड पिट्टू काका. कालचा ट्रेकिंगचा पार्टनर गाव. किती वाजता उठला? पिट्टू काका. ऐसे तो नहीं होता है. के पियुष. नवीन टी शर्ट घातला म्हणून तू काय? आणि नाना अरे त्यापेक्षा जास्त काय आणलाय रे. पण तू पतला गोट्या. चल तुला आम्ही खायला देतो. तुला इथं पण खायला नाही भेटत. घरी पण नाही भेटत. मी तरी चारतोय तुला. ऐसे तो नहीं होता है. वाटायचं आहे ना वाटायचं आहे ना रोज 3 भाकरी फेकून देतो रे. चल घरी. तुला काय कर समजलं? अरे तू फक्त भातात मीठच खात रे घरी. पिट्टू आता गोठ्यावरचे रील स्टार आणि डॅशिंग व्यक्तिमत्व अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रितेश भाऊ. 4 महिने ना हमाली करून होते माहिती. तुला नाही ते चारतो. अरे कहना क्या चाहते हो? नितीन जस्ट वेट अँड वॉच. ऐसे तो नहीं होता है. हमाली करणार पण जिद्दीने. समझ रहे हो ना? तिला मॅनेजर पण म्हणला पाहिजे. हमाली करायची तर अशी करायची. बायकोला मिसळ आज मस्त.
मिसळ खायला. रितेश भाऊ चल. मिसळ खाऊ मस्त इथंच. मला खरं सांगतो आपण मिसळ घेतलेली मिसळ इथं मटकी वेळ मिसळ कुठे आहे बाई ते घेतलं मिसळ तर आहे. वेळ घ्यायची का त्या नाही आता इथं मिसळ बाई मिसळ पाव कडक कर गरम आणि एक बिस्लरी दे. आता गरम लय व्हायला लागलेलं आहे. तू जाणार आहे का संग पोहणे टाकायला? आपण पण जाऊ बैल घेऊन जाणार आहे पोहायला आज पण पाहू चांगलं मस्त पाणी चांगलं आहे पण तिकडं वास मार नाही पाहिजे भाऊ. चला मग जाऊ आता नाश्ता करू कपडे चेंज करू आणि डायरेक्ट जाऊ पोहायला. मिसळ खाऊन झालं बाई अर्धीच खाल्ली अर्धी रितेशनी खाल्ली. तिखट होती बरं मिसळली नाही जास्त तिखट होती यावेळेस. बऱ्याच दिवसानंतर मिसळ खाल्ली ना जरा तिखट लागली मला. आणि अजून नाही बैल नाही भरली 2 वाजून 15 मिनिटं आलेले. आपण चाललोय बैल धुवायला नदीला. हा तेच पोहणी पाडायला मग धुणारच ना काय फक्त उड्या मार लावायच्या काय त्यांना. वा डायव्हिंग शिकवायची घरी आलोय त्याला सोडला गोठ्यात. कपडे घ्यायला लागणार आपल्याला फक्त आणि टावेल फवायला जायचंय. नाही नाश्ता केला मी नाही मी जाणार आहे पवायला नदीला. 12 दिवसांनी पवाय चालले आत्ता नदीला. आणि तू बुडला बिडला तर काय करायचं? मी पोहतो आता याला किती वेळ लागतोय काय माहिती बैल भरायला. तोवर म्हटलं आपण चहा तरी पिऊन घेऊ. मस्त चहा गेलाय कोरा चहा आणि ब्लॉग बघतोय इंडियन बॅकपॅकरचं. आई जातो मी आम्ही चाललोय पवायला नदीला. आपल्या इंद्रायणीला मग कुठं काय बाबा नदीला जाणार आहे तेव्हा. अरे यांनी एवढा उशीर लावलाय जवळपास 3 वाजायला आल्यात आणि काही जायचं पवायला. तसं ऊन पण लय बरं का आता काय अडचण नाही ना एवढी. तर मला फक्त 15-20 मिनिटं अर्धा तास पवायचं आपल्याला फक्त बास. निघाली वाटती निघाल्या सगळी. अरे मी अंडरपॅन्ट टावेल नाही घेतलं टावेल वगैरे कपडे घेतो. पाहू शकता सगळे बेरोजगार आलेले आता इथे. कानोळे सोडलेला गोट्या तुमची म्हातारी येऊन टिपा देतो. भाऊ तसलं काही करू नको. मरू दे काय करायचे. अरे इथं गाड लावू आणि खाली जाऊ पाय इथं नदी इथं खालीच आहे ना आता. अहो आता बैल पोरांनी आणलीत नदी इथं नदीच्या कडेलाच आहे आणि जलशुद्धीकरण केंद्र आहे देऊळगावचं. आयला मला पण नव्हतं माहिती इथं बोर्ड हे वर वाचलं पलीकडे साईड लिहिलेलं आहे आणि तिथं गाडी लावून चाललो आता आम्ही इकडं. पाणी चांगलं आहे का इथं? नाही वास मारतं का पवायला वास मारतं का? खराब आहे आयला इथं पाणी म्हणतं खराब आहे आणि मी म्हणतात वास नाही मारत. तर नक्की काय पाहुण्याचं खरं आहे? वास मारत नाही पाहुणा का चांगला असेल तर पाहुणार मी. ही 3:30 वाजल्यात तर त्या 3:30 वाजल्यात आणि कधी पावायला आल्यात आता अर्धा 1.5 तास आता गाठण सगळी. अरे काय राव अरे मग गाठण ना आता लई हा थंडी वाटण आता आली बघ. तावी आलं घेऊन मी पण मला जरा गार वाजणार होतं इथं. मला वाटतं त्याच्या होडीत बसावं जायला. हा वाडीवरचा सुपरस्टार बिकवा
ऐसे तो नहीं होता है। जाऊ दे. बिको काय केळ कामाचं आहे आपल्या टूर. आता आम्ही कपडे चेंज केलेली आहे आणि कपडे गाडीत ठेवलेली आणि आमच्या सोबत आज बिको आलेला आहे. सुपरस्टार बिको. सुपरस्टार बिको आला तर तुम्ही इधर उघडा बघितला ना डोळा जातील सगळ्यांचं. समझ रहे हो ना. पाहू शकता किती पोर आलेली बघा आणि एक कामाचा नाही. पुणे सुपरस्टार नंतर त्याचाच नंबर लागणार आहे. त्याची शाखा नाही माहिती तुला देऊ काय घालते त्याने. त्याचा बिझनेसचा स्टार्टअप नाही माहिती. आपले शनिवार रविवारची ते फिरायला त्यात बघ देऊ. हा. तो शिक्के टाकायला व्हायचा पाण्यात सूर मारून शिक्का. पाहू शकता सुपरस्टार बिकवा आणि पिट्टू काका. माझा आला आता पाहून अजून पोर बैलांनाच जुईत्याच. जातो म्हणलं आम्ही. कपडे नेमकं गाडी ठेवली आहे चेंज करू. चला तर आजचा ब्लॉग आपण सेंड करू. आय होप तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल. जर का आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.